नमस्कार 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 नमस्कार. मी स्वाती आपळे. काल मला ना 65वा लागलं बरं का. काल माझा वाढदिवस होता. काल 65 वर्षाची झाले नाही. काल 65वा लागलं. आणि या वयात माझ्या भरपूर ऑपरेशन झालेत. काय 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 चालूच असतं. ते थोडंसं ते आय डोंट केअर. मी बॉदर करत नाही त्या बाबतीत. मी तुमच्याशी एवढ्याकरता बोलायला आली आहे की मला बरेच जण विचारतात, स्वाती तुझं राज काय, म्हणजे तुझं राज काय म्हणजे तुझं आरोग्याचं रहस्य काय, हे मला विचारण्यात येतं. तर मी आहे ना वेळोवेळी एक्सरसाइज करते. नंतर प्राणायाम करते, ध्यानधारणा करते. वॉकिंगला जायला वेळ नाही मिळाला तर कदम करते. कदम ताल. बरं का. मी मुद्दाम असे शब्द वापरते मध्ये की मला कॉमेंट्स येतात. कदम ताल नाही असं कॉमेंट्स येतात. मजा येते मग. असं शेवटी लाफ्टर योगा मास्टरच आहे तर दुसऱ्याने हसलं हेच आपलं जीवनातलं महत्वाचं हे ना. म्हणजे दुसऱ्याला हसवणं, आपल्यावर कोणी हसलं आणि त्याला आनंद मिळाला की हेच आपलं जीवनाचं सार्थक आहे ना. आमचं हेतूच तो असतो की सगळ्यांनी हसावं आणि मजा करावी. ठीक आहे. तर आज आता तुम्हाला आणखीन एक आजपासूनच मी सुरू करतेय की इतके वर्ष मी काही थोडे दिवस जरा बंद केलं होतं मी. तर माझं आरोग्याचं रहस्य काय, तर हे कदम ताल करायचे असे 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 हसत हसत करायचं ना. हा असे असे हा हे करायचे. त्याच्यानंतर सतत हसत राहावं, भरपूर पाणी प्यावं, भरपूर. पण ते भरपूर पाणी पिताना आता पावसाळा आहे तर कोमट पाणी करून प्यावं. त्याच्यात चिमूटभर हळद आणि मध टाकावं. तर ह्या सगळ्या छोट्या 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 गोष्टींचं पालन करावं. त्याच्यानंतर ध्यानधारणा आहेच आहे. आणि आणखीन एक दाखवते आज मी काय करते ते दाखवते. हे बघा, आपला महाराष्ट्र म्हणजे मल्ल. आपण या एक्सरसाइज करतो. कुस्ती लढणारे पैलवान. मी पैलवान नाहीये, मी ब्लॅक बेल्ट आहे. माझे वडील, आम्ही पहाटे 3लाच उठायचो. माझे वडील नेहमीच सूर्यनमस्कार घालायचे. मला पण ती सवय आहे. पण आता सूर्यनमस्कार घालता येत नाही. पण मी आणि माझा मुलगा, हे बघा, हे 2 किलोचं आहे. ते आम्ही त्याच्या एक्सरसाइज करतो. हे बघा, हे असे 1 2 3 4 5 हे असे 10 15 आपल्याला जेवढे झेपतील तेवढे करायचे. घरात काही नसेल ना, तुम्हाला आवडत असेल तर करायचं ना. पण मी माझ्या आरोग्याचं रहस्य सांगतेय तुम्हाला. माझ्या आरोग्याची गुरुकिल्ली काय, माझं हसणं. दिलखुलास हसणं, दिलखुलास. मनात असेल ते त्यावेळेला बोलून टाकणं, हे एक फार महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट माझी बिंदास राहावं. बिंदास राहावं एकदम. आणि चांगली कर्म करत राहावे. बरं का. आता हे दुसरा एक करतेय मी. हे बघा, हा असा 1 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 असे तुम्हाला झेपेल तेवढे करा. नंतर हे आणखीन हे असं 1 2 3 4 5 हे 5-5च दाखवतेय मी. पण मी 30 करते. आजपासून परत सुरुवात केलेली आहे मी. थोडीशी गॅप पडली होती त्याच्यात. तर हे सगळे माझे आरोग्याची गुरुकिल्ली आहे. मला म्हणतात लोक, तुझा आवाज खूप मोठा आहे. हो, माझा आवाज 7 मजली आहे. मी एकदा बोलायला उभी राहिले की मला माईक लागत नाही. बरं का. हे माझं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. माझा आवाजच माझी जान आहे. माझं हास्य हा माझा श्वास आहे. दुसऱ्यांना हसवणं हा माझा प्राणवायू आहे. तर ह्या सगळ्या स्वच्छंदी राहावं. मनाने आकाशात
फिरावं, स्वच्छंदी फिरावं आकाशात. वयाची बंधनं ठेवू नाही, चौकटीत राहू नाही. समाज काय म्हणेल मला, हे काय म्हणेल, ते काय म्हणेल. आता तुझं वय झालंय, तू हे करायचं नाही. तसं करू नका. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा, आनंदाने जगा. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासाला पर्यंत तुम्हाला आनंदित राहायचं असेल तर समाजाकडे लक्ष देऊ नका. मी परत परत सांगते, तुमचे जे गुण आहेत ना ते तुम्हाला 60 नंतर कामाला येतात. आणि चौकटीत बांधून ठेवू नका. तुमचा आवाज 7 मजली आहे तर 7 मजलीच राहू द्या. तुम्हाला जे आवडेल ते करा. तेच सांगते मी तुम्हाला. मला बरेच जण बोलतात, आमचे डोकी दुखतात तुझ्या आवाजाने, असं ते पण ऐकलेत कॉमेंट्स मी बऱ्याचदा. मी माझ्या घरात बोलते, तुमच्या घरात येऊन बोलत नाही मी कोणाशी. आणि बोलवलं तर जायचं, 3 वेळा बोलवलं तर एकदा जाऊन यावं, जास्ती जाऊ नाही. आपण आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या आणि आनंदात राहा, आनंदात. मी 65 वर्षाची आहे. मला 2 नातवंड आहेत. आणखीन एक मोठा नातू आहे मला, तो 27-28 वर्षाचा. बरं का, तुम्ही म्हणाल कसं आहे, तर ती माझी मानलेली मुलगी आहे. पण मी आज सुद्धा माझ्या एक्सरसाइज सोडत नाही. माझे मिस्टर सुद्धा एक्सरसाइज करतात. ते आता 70 वर्षाचे होतील. तर तुम्हाला जर समाजाचं ऐकू नका, तुम्हाला जे पटेल तेच करा. मला थोडासा काल हे झालं होतं, खणखणीत आवाज आहे, त्या आवाजापायी तर आज लोक मला ओळखतात माझ्या, बरं का. आणि याची प्रचिती काय आली, तो पुरस्कार काय मिळाला, सर्वात मोठा पुरस्कार आहे तो. माझ्या आवाजाचा सर्वात मोठा पुरस्कार तुम्हाला मी उद्याला मी तुमच्याशी दुसरी क्लिप बनवून तुम्हाला टाकणार आहे ती, की माझ्या आवाजाचं रहस्य काय आणि माझ्या आवाजाचा पुरस्कार मला काय पुरस्कार मिळालाय, ती क्लिप मी उद्याला तुमच्याशी बोलणार आहे. तर तुम्हाला स्वतःच्या आनंदासाठी जगायचं असेल तर चौकट सोडा, समाजाची पर्वा करू नका. मी ज्येष्ठ नागरिकांना सांगतेय, हे महत्वाचा माझा तुम्हाला संदेश आहे, हा मेसेज आहे की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, समाजाची पर्वा करू नका, कोण काय म्हणतं ते, आणि स्वतःसाठी जगा. असं माझं तुम्हाला एक नम्र विनंती आहे अशी, बरं का. मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगतेय, तुम्हाला नम्र विनंती करते की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, समाजाकडे लक्ष देऊ नका, आणि एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, खाणं पिणं सांभाळा. मग आकाशात मुक्त विहार करा. मुक्त विहार करायचा म्हणजे शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायची मला आवश्यकता नाहीये. मग हो जाय वन लाफ्टर. असं मनसोक्त एकटे जरी हसलात ना तुम्ही, खरंच सांगते तुम्हाला मी की तुमचं आयुष्य नक्की वाढणार. एका गोष्टीवर हसू येत आहे म्हणून खूप एका गोष्टीवर उद्याच मी सांगितले, मला आता सांगता येणार नाही. तर धन्यवाद परत एकदा. आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे तुमचं स्वच्छंद राहणं, हसणं आणि स्वतःला जपणं. समाजाच्या चौकटीत राहू नका, चौकटीत राहू नका म्हटलंय. धन्यवाद. चला.